कारणास्तव ऑटोमॅटिक इंजुरीमुळे, ऍक्सिडेंटल इंजुरीमुळे तो फ्लो थांबतो आणि त्यामुळे डिजनरेशनला सुरुवात होतं आणि नेक्रोसिसला सुरुवात होतं. एव्हीएन म्हणतात त्याला, अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस, हिप जॉईंटला होण्याचे चान्सेस असतात. मग अशा काळामध्ये काय होतं की खूप जेव्हा पण चालेल तेव्हा इतक्या वेदना होतात आणि तात्पुरत्या स्वरूपामध्ये काहीतरी पेनकिलर खाऊन हळूहळू मग जो बॉल असतो, जो फिमरचा बॉल वरचा जो असतो, जो नेक्रोस व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे प्रत्येक वेळी चालतानाचं पेन होतं. मग तात्पुरत्या स्वरूपामध्ये पेनकिलर काहीतरी मेडिसिन्स खाण्यापेक्षा आपण जर पंचकर्माची मदत घेतली तर त्यामुळे ते पेन एक्सटेन्शन आपण देऊ शकतो. बऱ्याचदा काय होतं की नेक्रोसिसला एकदा सुरुवात झाली की सुवर्णकल्प आयुर्वेदामध्ये खूप चांगली मदत करतात अशा कंडिशनमध्ये. पण त्याला एक्सटेन्शन देऊन आता कोणताही जॉईंट तुम्ही जेव्हा अशी कंडिशन येते की कम्प्लीट नेक्रोस, एव्हीएन फेज 3 ज्याला ग्रेड 3 म्हणतात, की ज्यामध्ये ऍब्सोल्यूट जो बॉल सॉकेट जॉईंट आहे तो कम्प्लीट नेक्रोस जर झालेला असेल तर पंचकर्माची मदत घेऊन उपयोगच होत नाही. मग कंपल्सरी हिप रिप्लेसमेंट करावीच लागते. पण जर बेसिक कंडिशन आहे आणि जस्ट मसल फायबर स्टिफनेसला सुरुवात झाली आहे, कधीतरी चालताना हिपमध्ये पेन होत आहे आणि आपण जर पंचकर्माची मदत घेतली तर ती फेज एक्सटेंड करू शकतो. अच्छा, जनरली काय होतं की नेक्रोसिस फेज 3 वरती आहे आणि तुम्ही रिप्लेसमेंट केली तर एखादा जॉईंट काढून त्या ठिकाणी आर्टिफिशियल स्टील जॉईंट आपण जेव्हा बसवतो तेव्हा त्याचं लाईफ टाइम किती आहे. मग समजा आता एखाद्याला जर 30-35-40 जर झालं तर त्यानंतर 6 ते 8 वर्ष रिप्लेसमेंट केलेला तो जॉईंट चांगल्या पद्धतीने काम करतो. त्यानंतर पुन्हा परत चेंज करणं भाग असतं. मग असं रिपीटेडली आपण किती वेळेला सर्जरी करणार. तर मग अशा काळामध्ये म्हणून ऑपरेशनचा सल्ला डायरेक्ट घेण्यापेक्षा जेवढं कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट आपल्याला करता येईल तेवढं नक्की प्लॅन करावं आणि त्यासाठी पंचकर्माचा अप्रतिम असा उपयोग होतो. म्हणजे प्रॉपर वेळेत जर आपण ट्रीटमेंट केली तर मला असं वाटतं अनेक पेशंट आनंदाने राहू शकतात अनेक वर्ष. नक्कीच डॉक्टर. म्हणजे खरं तर जर सांधेदुखीचा आपल्याला त्रास जाणवत असेल तर औषध उपचार आपण करून घ्यायचं आहे, आयुर्वेदिक पंचकर्म उपचारांची जर आपण मदत घेतली तर नक्कीच आपल्याला पुढे होणारे दुष्परिणाम टाळू शकतो आणि होणारा संधिवात हा वेळीच रोखू शकतो. आज आपण इथेच थांबत आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत साम संजीवनीमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.